या ठिकाणी म्हणत होते सन्माननीय सुरेशजी होते महाराष्ट्राचं दैवत विश्व पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आज कोरेगाव शहरामध्ये कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामाच्या माध्यमातून जे महापर्व उभं करण्याचं काम ज्यांनी या कोरेगाव तालुक्यात केलं, 50 वर्षामध्ये जे विकास कामे या मतदारसंघात आले ते या कोरेगावचे लोकप्रिय कार्यसम्राट, विकास सम्राट, महासम्राट आदरणीय सन्माननीय दादा शिंदे साहेब यांचं मी मनापासून खरं तर अभिनंदन करतो. आमचं गाव कोरेगाव गावाप्रमाणे कोरं होतं, त्यावर कोरायचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल या कोरेगाव शहरामध्ये तर आमदार महेश शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. आणि मी म्हणून या ठिकाणी कोरेगावच्या पत्रकारांना विनंती करतो की आपण कोरेगावच्या नात्याने आमदार महेश शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीने विकास काम केलेले आहे, बाहेरच्या देशाचं स्ट्रक्चर त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. तुम्ही अमेरिकेतलं व्हाईट हाऊस बघितलं असेल, व्हाईट हाऊसचा लुक भाजी मंडईला देणारा असा हा महाराष्ट्रातला एकमेव पहिला आमदार मी पाहिलेला आहे. आणि टाळ्याच्या गजरात आमदार महेश शिंदे साहेब यांचा तुम्ही सन्मान या ठिकाणी टाळ्याच्या गजरात करावा अशी विनंती. खरं म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं कार्य साधारण 6 जून त्यांचा जन्म, 6 जूनला त्यांनी साधारण पत्रकार दर्पण हे पत्रकार मासिक सुरू केलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने पत्रकारितेला सुरुवात झाली. खरी सुरुवात रोम पासून झाली. जर्मन, साधारण चीन, अमेरिका, फ्रान्स या देशातून खरं तर प्रारंभ इसवी सन 67 सालापासून पत्रकारितेला प्रारंभ झालेला आहे. आणि साधारण 1780 पासून भारतामध्ये पत्रकारितेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तेव्हापासून या देशामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटनाचा जसं म्हणजे आरसा जसं आपण पाहतो तसं दिसतो, तसे लिहिण्याचं काम, तसे लेखन करण्याचं काम या राज्यातील, या सातारा जिल्ह्यातील, या कोरेगाव शहरातील पत्रकार करत असतात. खरं म्हणजे पत्रकार हा पत्रकारिता करत असताना त्याचा संबंध सर्वच राजकीय नेत्यांशी, आमदारांशी, खासदारांशी, मंत्र्यांशी, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष यांच्याशी येत असतो. याचा अर्थ असा नाही की तो पत्रकार हा त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. अलीकडच्या काळामध्ये मला काही ठिकाणी असं ऐकायला मिळालं की ते कुठल्या तरी आमदारांचे कार्यकर्ते, असं काय नाही. आम्ही कुठलेही मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. माझी स्पष्ट भूमिका असते, रोखोक असते, मागं बोलण्याची मला अजिबात सवय नाही. जे काय असतं ते तोडा आहे. आणि आम्ही कुठल्याही, मी तर प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की मी कुठल्याही आमदारांचा, खासदारांचा कार्यकर्ता नाही. पत्रकार म्हणून, व्यावसायिक म्हणून आजची इथं संबंध सांगायचे आहे. पण आमदार महेश शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने या तालुक्याचा विकास कामाच्या माध्यमातून जे बदल केला त्यामुळे मी त्यांच्यावर मनस्वी आनंदी आहे. त्यांच्या कामाविषयी त्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो आणि म्हणून सातत्याने त्यांना भेटण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. पण मी माझ्या वैयक्तिक कामासाठी कधी गेलोच नाही. एक तर कोरेगाव शहरामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहावं, साधारण ते 300 कोटी राहावं ही माझी मनस्वी इच्छा आहे. ती कोरेगाव आणि मतदारसंघाचे हिताच आहे. आज या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी ते आमदार साहेबांच्या कानावर घालतो की त्यांनी खरं म्हणजे कोविडचा काळ आपण बघितलेला आहे. या तालुक्यामध्ये मंदिरं बांधून कुठलंही देव मंदिर किंवा काय धावून आलेलं नाही. कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांनी खरं म्हणजे तिथल्या रुग्णांना वाचवायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की प्रत्येक गावागावामध्ये छोटी मोठी हॉस्पिटल उभं राहावी, तालुक्यात मल्टीस्पेशल हॉस्पिटल उभं राहावं. त्याचबरोबर आम्ही एक मागणी आपल्याकडे केलेली आहे. खरं म्हणजे तो विषय त्यात बोलण्यासारखा नाही, पण साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी यांचं सुद्धा या ठिकाणी आपण छानपैकी स्मारक कोरेगाव शहरामध्ये बांधावं अशी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. तसेच कोरेगावचे पत्रकार खूप चांगले, तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं तर तुम्हाला ते 1000 पटीने प्रेम झाले. कोरेगावचे पत्रकार आहेत, तुम्ही एकदा प्रेम करून तर बघा. कारण डॉक्टर शालिनताई पाटील त्या नेहमी कोरेगाव शहरामध्ये प्रेस पाठवलं काय आणि पत्रकारांचे तेवढं जीव लावून स्वर्गीयराव शंकरराव जगताप असतील, त्यानंतरचे आलेले आमदार असतील, त्यानंतर तुम्ही आलेले आहे. आणि म्हणून माझी विनंती आमदार की कोरेगाव शहरामध्ये शक्यतो पत्रकार घेत जावा. पत्रकार हे आपल्याला चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम करतील. एकदा विश्वास टाकून बघा. आमचं एवढंच म्हणणं आहे
की या ठिकाणी तुमच्या कानात येऊन जर कोणी कुजबूज करत असेल तर कृपया आपण त्याचं कुजबूज ऐकू नका. हे आपल्याला म्हणजे चुकीचा मेसेज काही ठिकाणी देण्याची शक्यता असते. त्यामुळं माणूस जवळ आल्याशिवाय माणसाचा गुण दोष कळत नाही. एका माणसानं जवळ करून बघा. या ठिकाणी आमचे राहुलजी बर्गे जिल्हा नियोजनचे सदस्य आहेत. त्यांचं काम अतिशय प्रभावीपणे आज त्यांनी या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान केला. त्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरातील आमचे नगरसेवक आहेत, माझे मित्र तर सचिन भाई आहेत, आमचे अजितराव आहेत, आमचे महेशराव आहेत, आमचे सुनील दादा तर फार हृदयातले स्थान आहे आमचे ते. तर हे सगळेच आमचे मित्रपरिवार आहेत आणि कोरेगाव शहरामध्ये सगळ्याच नगरसेवकांचं काम चांगलं असतं. राहुल बर्गे उपनगराध्यक्ष यांनी सुद्धा कोरेगाव शहरामध्ये सुरुवातीला पत्रकारांचा सन्मान केला. त्याबद्दल कोरेगावचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष म्हणून माझं पत्रकार म्हणून कर्तव्य आहे की राहुलजी बर्गे यांचं मी खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी खरं तर दरवर्षीप्रमाणे पत्रकारांचा सन्मान करण्याचा कायदा पाडला. नगरपालिकेने सुद्धा फायदा पडलेला आहे. राहुलजी बर्गे यांनी सुद्धा या ठिकाणी आमचा सन्मान केला आणि आमदार महोदयांनी या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल मी राहुलजी बर्गे आणि त्यांचे सर्व साथीदार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आमदारांना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शुभेच्छा देतो. आपला विजय हो, विजय हो अशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी माझे जे लांबलेलं वाचन आहे या ठिकाणी थांबवतो. जय शिवराय.